आमचा विश्वास, आमची बातमी. याला जबाबदार मंत्री महोदय, रेल्वे मंत्री महोदय, तुम्ही राजीनामा द्या आणि जे अधिकारीला जबाबदार त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, ही मी मागणी करते. आता हे सगळं आनंद आहे त्याचा. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा कशाला द्यावा? जावं तिकडे, बघावं काय चाललंय ते, सुधारावं. ते आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो समोर येईल, परंतु ही कारवाई जी आहे ती तर होईलच. नाही, या बाबतीमध्ये बघा, आता अपघात झालेला आहे, त्याची रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो समोर येईल, परंतु ही कारवाई जी आहे ती तर होईलच. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, परंतु सगळ्यात आधी जे जखमी आहेत त्यांचा जीव वाचवणं याला आम्ही प्राधान्य. मुंब्रामध्ये दुर्दैवाने घटना घडली, ज्याच्यामध्ये 10 ते 12 लोक जे आहेत ते ट्रॅकमध्ये पडली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाला. या मृत्यूला जे आहे ते माझं म्हणणं आहे की रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि रेल्वे प्रशासनाला पण त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी, ही अपेक्षा मी व्यक्त करते. खरं सांगायचं झालं तर आम्ही सातत्याने संसदेमध्ये सांगत आहोत की विविध देशामध्ये, परदेशामध्ये तुम्ही ज्यावेळी बघता त्यावेळी बघता की तिथले जे दरवाजे असतात ट्रेनचे ते ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे असतात. सातत्याने आम्ही मागणी करत आहोत की मुंबईमध्ये प्रत्येक दिवसाला 7 व्यक्ती ज्या आहेत त्या रेल्वे दुर्घटनेमध्ये मरतात. हा जर तुम्ही ॲव्हरेज बघितला तर जवळपास 2 ते 2.5 हजार मंडळी ही जी आहेत ह्या रेल्वे प्रवासामध्ये त्यांचा दुर्दैवाने मृत्यू होतो. याला जबाबदार कोण आहे? रेल्वे प्रशासन आहे. आणि म्हणून आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं होतं की ऑटोमॅटिक दरवाजे त्या ठिकाणी जे आहे ते बंद होणारे ट्रेन निर्माण करा. खरं तर 5% असलेल्या वंदे भारतचा जोडवा विकला जातो आणि 95% रेल्वेकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्याचं काम जे आहे ते रेल्वे विभागाच्या माध्यमातून जे आहे ते होत असतं. आणि म्हणून आजची जी दुर्घटना झालेली आहे, मध्ये जळगावमध्ये दुर्घटना झाली, याला जबाबदार मंत्री महोदय, रेल्वे मंत्री महोदय, तुम्ही राजीनामा द्या आणि जे अधिकारीला जबाबदार त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, ही मी मागणी करते. स्टेशनच्या इथे एक कर्वेचर आहे, वळण आहे आपण जे म्हणताय, आणि तिथे 2 ट्रेन अप लोकल आणि डाऊन लोकल हे पास होत होते आणि जे प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत कशा प्रकारे घडलं आहे ते, पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोक जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. म्हणजे 2 लोकल ट्रेन मधले पडलेले, दोन्ही लोकल ट्रेनमधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते ठाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती. तर काही जे लोक आहेत ते दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत. सर, यामध्ये जे कल्याण, आता काय झालंय, मोठ्या प्रमाणामध्ये लोक देखील त्या कल्याण कर्जत तिकडे राहायला गेले. मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे. वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे. आपण पाहिलं असेल की 5वी 6वी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढ झाली, पण अजून त्याच्या पुढे CST पर्यंत देखील ही 5वी आणि 6वी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर. त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे. ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत ह्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर 3री 4थी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे. तिथे देखील लँड ॲक्विजिशन चालू आहे. तर सर्व्हिसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या ह्या सबअर्बन रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील. लोकांची जी आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाने ह्या पूर्ण रूटवरती जास्तीत जास्त ट्रेन्स आणि 12 डब्यांच्या ह्या 15 डब्यांच्या कशा होतील त्याच्यावरती देखील लक्ष दिलं पाहिजे. आता हे सगळं आनंद आहे त्याचा. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा कशाला द्यावा? जावं तिकडे, बघावं काय चाललंय ते, सुधारावं. रेल्वेची संख्या वाढत नाही. अहो, तुम्ही एकदा मुंबईच्या रेल्वेमध्ये प्रवास करून बघावं, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो. ऍडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं याच्यावरती त्याचा क्लोज एसी लोकलला होती, मग ते फिजिबल वाटतं. अहो, कसे माणसं राहतील
आतमध्ये भरून भरतील. किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे, काही नाही. जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जातायत. तर ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय. मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावरती आंदोलन झालं होतं, त्या ब्रिजमध्ये सगळे पडला होता आणि सगळं झालं होतं. सगळ्या ठिकाणी हे माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात. सकाळी घरी गेलं तर संध्याकाळी येईल का नाही माहित असतं. याचं कारण माणसाची किंमत नाहीये. हीच गोष्ट जर समजा जगात कुठेही घडली असली ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे. आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात, सगळे जग बघून येतात. मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात? तिकडची रेल्वे तुम्ही आणू नका, बाकी विचार तरी आणा, तोही नाहीये. फ्रस्ट्रेटिंग आहे. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.